श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधाकांडातील अध्याय 10वा हनुमंत जन्मकथा. ओम श्रीराम. श्रीराम अगस्ती ऋषींना विचारतात की हनुमंत व वालीची मैत्री असतानाही हनुमंताने वालीला मदत का केली नाही. तेव्हा तिथे मग अगस्त ऋषींना दिव्य चेतना प्राप्त झाली व ते हनुमंतांची जन्मकथा सांगू लागले की पायसदानातील एक भाग घारीने उचलला व ती घार पुढे शापामुळे नारी रूप झाली व तीच वानरी होऊन वानराज केसरीची पत्नी अंजनी झाली. तो यज्ञ भाग भक्षण केल्यामुळे तिथे हनुमंतांचा जन्म झाला व हनुमंतांचे विकास व पोषण हे वायुदेवाने केल्यामुळे त्यांना वायुनंदन असेही म्हणतात. व या हनुमंतांना जन्मताच ब्रह्मचर्य कासोटी आहे आणि ही कासोटी जणू देहाचाच एक भाग आहे. हनुमंतांस भूक लागते तेव्हा माता अंजनी सांगते की लाल रंगाचेच फळ खावे व माता अंजनी फळे आणावयास जाते. इकडे हनुमंत सूर्यबिंब पाहतो. ते फळच आहे असे समजून त्याच्याकडे झेप घेतो. पुढे मग राहू केतू आडवे येतात. त्यांना शेपटीच्या एका फटक्याने जखमी करतात. मग सर्व ग्रहासहित इंद्र व सर्व देवदेवता यांच्याशी युद्ध होते. हनुमंत त्या सगळ्यांना परास्त करतात. इंद्र हनुमंतावर वज्रप्रहार करतो. त्यामुळे हनुमंत मूर्छित होतात. तेव्हा वायुदेव कोपायमान होतात व सर्व विश्वातील प्राणवायू खेचून घेतात. त्यामुळे सर्व विश्वात तेव्हा हडबड माजते. मग तिथे शिव आणि ब्रह्मदेव मरुतगणासह उपस्थित होतात व सर्व मिळून श्री विष्णूंना प्रार्थना करतात. तेव्हा सर्व देव वायुदेवास सांगतात की हनुमंत चिरंजीवी आहेत. त्यांना काहीही होणार नाही. मग हनुमंत सावध होतात व वायुदेव शांत होऊन विश्वसंचलन पूर्ववत होते. त्यानंतर सर्व देवदेवता व नवग्रह आपल्याकडील सर्व शक्ती हनुमंतास प्रदान करतात. तेव्हा तिथे शिव त्रिशूळ व तृतीय नेत्रीची शक्ती हनुमंतास देतात व विष्णू गदा व सुदर्शन चक्र हनुमंतास देतात. तसेच ब्रह्मदेव त्यांना ब्रह्मदंड देतात व तुला ब्रह्मशाप कधीच बाधणार नाही असा वरही देतात. इथे हनुमंत खरा महावीर होतो व आता हनुमंतांना सर्व कला विद्या सर्व शक्ती प्राप्त झाल्यामुळे त्यांना थोडासा गर्व होतो व त्यातूनच मग ते ऋषीमुनींना त्रास देऊ लागतात. तेव्हा मग ब्रह्मदेव सौम्य शाप देतात व ती बलशक्ती लय पावते. परंतु आता जेव्हा श्रीरामांची दृष्टी पडते तेव्हा परत ते शक्तिमान होतात. आपण या अध्यायातला
साधकाचे दृष्टीने पाहू हा भाग आपण पुढील भागात पाहणार आहोत. आता आपण इथपर्यंत जी रामकथा या अध्यायातली हनुमंत जन्माची याविषयी या अध्यायाचं सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व जो साधकाच्या दृष्टीने जो भाग आहे तो आपण पुढील भागात पाहणार आहोत. इथे श्रीराम अगस्त्य ऋषींना प्रश्न विचारतात. थोडंसं गोंधळल्यासारखंच होतं, कारण श्रीरामांना हनुमंत काय, कसे, कोण हे माहीत नाही का? हे माहीत आहे, तरी ते अगस्त्य ऋषींना विचारतात. याचं कारण असं, हे श्रीरामांना माहिती आहे, श्री अगस्त्य ऋषींना सुद्धा माहिती आहे, परंतु बाकी सर्व मंडळींना म्हणजे त्या काळातील किंवा नंतरच्याही पुढच्या काळातील सर्व विश्वातील लोकांना जगासमोर हे यावं म्हणून श्रीराम अगस्त्य ऋषींना हा प्रश्न विचारतायत. आणि असंही विचारतायत की हनुमंत हे वालीचेही मित्र होते, तरी त्यांनी वालीला मदत का नाही केली? तर हा एक अतिशय खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हनुमंत हे सुग्रीवाचे जसे मित्र होते किंवा सुग्रीवाचे ते प्रधान होते, तसे ते वालीचेही मित्र होते. तर वालीला मदत का नाही केली? तर कारण हनुमंत हे सत्याची बाजू घेणारे होते. दुष्टांचा विनाश, राक्षसांचा विनाश आणि साधूंचं संरक्षण हे जे ईश्वरी ब्रीद वाक्य आहे, त्या ब्रीदाप्रमाणे वाली हा चुकीचा, पापी, अधर्मी असल्यामुळे हनुमंतांनी वालीला मदत केली नाही. महाभारतामध्ये कर्णाने कौरवांना मदत केली, त्यामुळे कर्णाचा विनाश झाला. कारण कौरव हे पापी अधर्मी होते, म्हणजे ते जरी मित्र होते तरी ते पापी आणि अधर्मी होते. इथे हनुमंत हे वालीचे मित्र होते, परंतु वाली हा अधर्मी आणि पापी होता, म्हणून हनुमंताने मदत केली नाही. कारण हनुमंत हे पूर्ण ब्रह्म होते. कर्णाने मदत केल्यामुळे कर्णाचा विनाश झाला. इथे हनुमंताने मदत न केली, त्यामुळे हनुमंत हे महान शक्तिशाली ते होतेच, त्यामुळे त्यांनी ती मदत केली नाही. मग ते सांगतात की ती जी पायसदानातील एक भाग घार उचलते, तिची नारी होती, तीच वानरी होती, तीच अंजनी होती आणि हनुमंताचा तिथे जन्म होतो. इथे एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की पायसदानाचे 3 भाग केलेले होते, त्यातला एक भाग घारीने उचलला, तीच अंजनी माता होते आणि त्यातनं हनुमंताचा जन्म होतो. आणि राहिलेल्या 2 भागांचे 4 भाग केले जातात आणि त्याचे 4 राजपुत्र म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. म्हणजे अर्ध्या अर्ध्या पिंडाचे ते 4 जण आहेत आणि हनुमंत मात्र पूर्ण पिंडाचे. म्हणून हनुमंत हे पूर्ण ब्रह्म हे श्रीरामांनाही माहीत होतं की हनुमंत हे आपल्याही पेक्षा महान श्रेष्ठ बलशाली आहेत. इथे फक्त ते जे अवताराची भूमिका घेऊन आलेले आहेत, त्या भूमिकेत जे ते आपापल्या पद्धतीने राहिले. हनुमंत हे शिवाचा अवतार पण पूर्ण ब्रह्म, परंतु ते श्रीरामांचा दास सेवक ही भूमिका घेऊन अवतरित झालेली होती आणि त्याच भूमिकेत ते शेवट राहतात. आता दुसरी गोष्ट, जेव्हा हनुमंतांचा जन्म होतो तर त्यांना केसरीनंदन म्हटलं जातं. ते अंजनीचे पुत्र आहेत, परंतु त्यांचा विकास आणि पोषण हे वायुदेवांनी केलेलं आहे. तर इथे असा प्रश्न उभा राहतो ना की केसरी आणि अंजनी माता हे पोषण करण्यास असमर्थ होते का? तर असं नाही. इथे वायुदेवांनी पोषण केलं म्हणजे नेमकं काय केलं? तर इथे महत्त्वाची गोष्ट अशी की हनुमंतांनी जन्मतःच, आणि मुळात ते शिव होते, शिव हे नाथ संप्रदायाचे अर्धवर्यू आहेत. नाथ संप्रदाय शिवापासून सुरू होतो आणि नाथ संप्रदायाची साधना काय आहे? सोहम साधना. सोहम साधना म्हणजे काय? वायू साधना, म्हणजे श्वासावरील साधना. श्वासावरील साधना म्हणजेच वायू साधना आणि वायू साधना म्हणजेच वायुदेवता. म्हणजेच हनुमंतांची ही साधना होती. वायू साधनेने हनुमंत बलशाली, बलवान, सामर्थ्य ते आपण पुढे पाहतोयच. त्या वायुदेवतेची साधना
म्हणून त्यांना वायुनंदन. वायुनंदन यामुळे म्हटलं जाते की ते वायू साधनेने एवढे बलशाली झाले म्हणून वायुनंदन. तर दुसरी गोष्ट, त्यांचा जन्म झाल्याबरोबर त्यांनी, हनुमंतांना भूक लागते, ते अंजनी माता त्यांना सांगते की तुझं खाद्य म्हणजे हे लाल रंगाचं फळ आहे. तर हे लाल रंगाचं फळ वगैरे ह्या गोष्टी साधकाच्या दृष्टीने ते आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. परंतु हनुमंतांना जेव्हा वर दृष्टी जाते तर सूर्योदय झालेला असतो ना, हनुमंतांचा जन्म हे सूर्योदयाबरोबर आहे. आपण आपण साजरा करतो हनुमंताचा जन्म सूर्योदयाच्या वेळेला सूर्यबिंब हे लाल रंगाचं दिसतं. हनुमंतांना वाटतं की मातेने काय सांगितलंय, लाल रंगाचं फळ हे तुझं खाद्य आहे. त्यामुळे हनुमंत मग ते फळ खाण्यासाठी आकाशात ऊर्ध्वाशी झेप घेतात. बघा, हनुमंत हा जन्मताच ऊर्ध्व झेप घेतो, कारण त्याची जन्माच्या अगोदरच तो वायू साधनेवर आरूढ झालेला असतो. त्यामुळे तो वायुनंदन आणि ऊर्ध्व झेप घेतो. आणि मग ऊर्ध्व झेप घेतल्यानंतर वर देवतांना संकट पडतं की हे काय आहे आणि कोण आहे. मग राहू केतू आडवे येतात. हनुमंत एकाच शेपटीच्या फटक्याने त्यांना बाजूला सारतात. तर मग आता या बाल हनुमंताच्या शेपटीत किती बल असेल. हे बल कशाने निर्माण झालं, वायुदेवतेमुळे, म्हणजेच वायू साधनेमुळे, म्हणजेच सोहम साधनेमुळे. मग पुढे इंद्र त्यांच्यावर, सगळे देवदेवतांचं युद्ध होतं. इंद्र वज्र प्रहार करतो तेव्हा हनुमंतांना तो प्रहार सहन होत नाही. ते निचेष्टित पडतात, बेशुद्ध पडतात, खाली पृथ्वीवर येऊन पडतात. मग वायुनंदन कोपतात आणि संपूर्ण विश्वाचा वायू रोधून धरला जातो. वायूच रोधून धरला तर विश्व राहीलच कसं. मग सगळ्यांची हडबडी माजते. मग सगळे मरुद्गणासह शिव विष्णूंना प्रार्थना करतात. सर्वजण येतात आणि हनुमंतांना, वायुदेवतांना प्रार्थना करतात की हनुमंत हे चिरंजीवी आहे, त्यांना काही होणार नाही, तुम्ही विश्वसंचलन पूर्ववत करा. मग वायुदेव पुन्हा विश्वसंचलन पूर्ववत करतात आणि सगळे देवदेवता हनुमंतांना, मग नवग्रहासहित सगळे, मग शिव त्यांना त्रिशूळ तृतीय शक्ती देतात. विष्णू त्यांना गदा आणि सुदर्शन चक्र देतात. ब्रह्मदेव त्यांना ब्रह्मदंड आणि तुला कधीही ब्रह्मशाप बाधणार नाही असा वर देतात. आणि इथे हनुमंत खऱ्या अर्थाने महावीर हनुमान होतात. परंतु ते लहान असतात, ते नटखट असतात, ते ऋषीमुनींना खूप त्रास देतात. म्हणून मग ब्रह्मदेव त्यांची शक्ती काही काळाकरता लुप्त करतात आणि असं सांगतात की जेव्हा रामदृष्टी पडेल तेव्हा तू पुन्हा बलशाली आणि सामर्थ्यवान होशील. आणि जेव्हा आता इथे हनुमंताची आणि श्रीरामांची भेट होते तेव्हा हनुमंत पुन्हा महान बलशाली महावीर सामर्थ्यवान होतात. आता आपण जो साधकाच्या दृष्टीने ही कथा झाली, ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी, हा भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.